नाशिकच्या एका शिक्षण संस्थेतील मेडिकल कॉलेजमध्ये दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि त्यामध्ये त्या ठिकाणी काम करत असलेल्या एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। दरम्यान ज्या महिलेचा मृत्यू झाला आहे त्या महिलेचा मुलगा देखील सध्या आपल्या सोबत आहे। खरं तर हे कुटुंबीय गेल्या 2 दिवसांपासून प्रचंड दुःखामध्ये आहे। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया, कुटुंबाला धीर देण्याचा एक प्रयत्न करूयात। दादा, ही घटना घडली, तुम्हाला कसं कळालं होतं आणि कधी कळालं होतं? ही घटना ज्यावेळेस मला कळाली 9 वाजता माझ्या वडिलांचा मला फोन आला, हॉस्पिटलमधून फोन आलेला आहे। तर मी 5 मिनिटात हॉस्पिटलमध्ये पोहोचलो। मी स्वतः हॉस्पिटल लाईनमध्ये 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला, म्हणजे चांगलाच एक्सपिरियन्स आहे। ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये गेलो आणि बघितल्या क्षणीच मला कळालं की माझी आईची डेथ ऑलरेडी झालेली। यांनी फक्त खोटं ऑक्सिजन, सगळे खोटे इक्विपमेंट ते लावून फक्त मला दाखवण्यासाठी का तुझी आई जिवंत म्हणून असं यांनी थोटांत केलं। नेमकं त्या ठिकाणची परिस्थिती काय होती तुम्ही ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये गेलात त्यावेळी? हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस मी गेलो, मध्ये एंट्री केली तर सर्व त्यांनी बॉडीगार्ड्स लावून ठेवलेले। सर्व बॉडीगार्ड त्यांचा पूर्ण स्टाफ एका साईडला म्हणजे तिथं थांबलेला होता। मी एंट्री केली तर मला कोणीच मध्ये जाऊ देत नव्हतं। जबरदस्ती मी मध्ये गेलो। मध्ये गेल्याच्या नंतर बघितलं क्षणी मला लगेच समजलं की माझी आई डेथ झाली। त्या क्षणी मी व्हिडिओ काढायला चालू केले। त्या ठिकाणी काही उपचार वगैरे देखील केले होते का तुमच्या आईवरती ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळी? उपचार त्यांनी केले, पण ते उपचार डेड बॉडीवर होते। मेलेल्या माझी आई ऑलरेडी मेलेलीच होती आणि तिच्यावर ते उपचार करत होते। 15 तास त्यांनी असं आम्हाला, हे तर मला बघितल्या क्षणीच कळालं की ती डेथ झालेली, पण तरीसुद्धा त्यांनी आमचे 15 तास घेतले पूर्ण। खरं तर त्या रुग्णालयामध्ये ऑन ड्युटी ही घटना घडलेली आहे। त्या कॉलेज प्रशासनाकडनं, जे मेडिकल कॉलेज आहे, रुग्णालय आहे, त्यांच्याकडनं काही तुम्हाला आश्वासन वगैरे देण्यात आलं आहे मदतीसाठी? त्याची या प्रकरणाची दखल घेऊन तुमच्यापर्यंत आलेत का ते? आत्तापर्यंत कुठलीच त्यांनी दखल घेतलेली नाही। आता तुमची मागणी काय असते? माझी मागणी एवढीच आहे, माझ्या आईचे मी अंत्यसंस्कार केले। आता 3 दिवस येतील, 3 दिवस झाले पूर्ण। यात आज मी जो फुटेज बघितले, व्हिडिओ फुटेज बघितलेले तिचे, त्यातून मला एकच गोष्ट लक्षात आली। सगळ्यांना एकच प्रश्न पडतो की माझी आई त्या लिफ्टमध्ये वाकून बघते काय, तर ती बघत नाही आहे। तिचं संभाषण वरती एक महिला आहे तिच्याशी चालू आहे। म्हणजे माझी आई ज्या पद्धतीने बघते तशीच एक लिफ्टवरती पण आहे आणि माझ्या आईचं आणि त्या व्यक्तीचं संभाषण चालू आहे। हे सगळं त्या CCTVमध्ये आहे, हे माझ्या आज लक्षात आलं। माझ्या आईचं आणि त्या व्यक्तीचं संभाषण चालू असताना एक तिसरा व्यक्ती तिथं आला आणि त्यांनी ती लिफ्ट लावून घेतली। त्यामुळे ती लिफ्ट लगेच खाली गेली। असं करता ती लिफ्ट खाली गेली आणि माझ्या आईचा तिथंच मृत्यू झाला। नेमकं हा त्या ठिकाणावर असलेल्या व्यवस्थापनेचा निष्काळजीपणा म्हणायचं? निष्काळजीपणा काय, मर्डर केलं आहे माझं। तुम्ही जर व्हिडिओ CCTV जर बघितलं, मर्डर येते। कसलं निष्काळजीपणा? मर्डर येते, सर्व झाकण्याचा प्रयत्न चालू आहे। तुमची काय आता अशी मागणी आहे का? हा तुम्ही मोठा आरोप केलेला आहे, मर्डर आहे म्हणून पोलीस चौकशी व्हावी अशा पद्धतीची मागणी आहे तुमची? माझी एकच मागणी आहे, माझा पोलीस प्रशासनावर आणि नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हा जो ब्रीद वाक्य आहे, माझा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे। ते मला नक्की न्याय मिळवून देतील आणि 3 जे आरोपी त्यांना नक्कीच 302 हा कलम त्यांना लावणारच, अशी माझी पोलिसांकडे मागणी। माझ्या आईला त्यांनी न्याय द्यावा। नक्कीच आपण जर बघितलं तर खरं तर 2 दिवसापूर्वी जी घटना घडली होती त्या घटनेमध्ये या दादाच्या आईचा मृत्यू झालेला आहे आणि आता त्यांनी एक आरोप देखील केला की हा मर्डर आहे। त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निपक्षपणे पोलीस चौकशी व्हावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशा पद्धतीची मागणी जी आहे ती माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।